नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला ती कविता आठवतं का हो? कविता अशी होती बघा. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरबंदी. चांदोबा चांदोबा भागलास का, मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाऊन जा, तुपात पडली माशी, चांदो मामा राहायला उपाशी. हे गाणं आजही ऐकलं ना की माझा जीवाचा ना तिळपा पडतो. काय काय उपास तापास, त्यानंतर हे असं नको तसं नको असं म्हटलं ना की मला खूप राग येतो. उपाशी, चांदो मामा उपाशी. नाही नाही, गाणं चांगलंय. हा उपास हा शब्द आहे ना त्याने फार त्रास होतो. आणि उपास म्हटलं ना की असं जीवाची घालमेल होते. आपल्याला उपाशी राहावं लागते की काय. त्यामुळे मी सतत सतर्क असतो. म्हणजे चांगले चांगले खाणं म्हणजे जेवण बनवणारी मंडळी माझ्या आजूबाजूला असतात. तशीच माझी एक मैत्रीण इथे मी आहे, तिला मी इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुचिता पार्टे. सुचिता, राहता कुठे आपण? मी लोखंडवाला अंधेरी. आणि माहेरी? माहेरी माझे आई वडील कांदिवलीला राहत होते, आता पुण्याला आहेत. बर. आणि माहेरचं आडनाव काय तुमचं? मावन कुर्वे. मावन कुर्वे. पण आता ह्या खाण्यात संस्कृतीत काही फरक आहे का? हो, खूपच आहे ना. हो, कारण मी मुळात चित्रापूर सारस्वत आहे, अगदी प्युअर ब्राह्मण. पण आमच्या घरी खात म्हणजे माझे वडील बनवत होते आणि माझे जे मिस्टर आहेत ते मराठा असेल, तर त्याच्यामुळे ते तिकडचा कोल्हापुरी तो पांढरा रस्सा आणि तो तांबडा रस्सा तो खूपच फरक आहे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला आवडायला लागलं की नाही पण ते? हो हो, पण नाही आता नाही आवडत खरं. म्हणजे आम्ही लग्न झाल्यानंतर मी खूप त्यावेळेला खात होते. पण आता काय झालं की माझे मिस्टर आणि आमच्या फॅमिलीमध्ये सगळे आम्ही व्हेजिटेरियन झालो. ठरवून व्हेजिटेरियन? हो, ठरवून. अगदी. शाळेत असताना कधी स्वयंपाकात लुडबुड केले का तुम्ही? हो, आमच्या शाळेत 8वी 9वी आणि 10वीला आम्हाला बेकिंग होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही सगळे पिरियड्स बंक करायचो आणि त्या किचन मध्ये शिरलो की मग आमचं राज्य. आणि त्याच्यामध्ये आम्ही केक्स, बिस्किट्स, नानकटाई हे सगळं म्हणजे तिथे आम्ही सुरुवातीला बनवायला लागलो. तसं करता करता आणि माझी मावशी सुमन कल्याणपूर, तर त्या खूप छान स्वयंपाक करतात. तर तुमची आजी सुद्धा उत्तम स्वयंपाक करते असं तुम्ही म्हणालात? हो, माझी आजी म्हणजे हेम्माडीच आहेत. आणि त्या जेवण जेव्हा करायचं तर जेवण करता करता ते देवाचं नाव घ्यायचे. आणि त्याचं म्हणणं असं होतं की जेवण आपण जेव्हा करतो आणि देवाचं नाव घेतो तेव्हा कुठलाही तुम्ही पदार्थ केला तर तो अगदी छान होतो. म्हणजे गुणगुणून दाखव की काय ते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं. हो, है ना. आणि आपलं डोकं सुद्धा शांत राहतं. आता तुमच्या हाताची चव मला तर बघायची आहे, खवय्यांना सुद्धा बघायची आहे. आपण आपल्या किचन कडे जाय का? हो, नक्की या. आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय दाखवणार? आज मी एक सारस्वत पदार्थ दाखवणार आहे, दोडक. बरं. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन मध्ये त्यांना साधारण घावणं असं म्हणतात. आणि दुसरा पदार्थ काय? दुसरा पडवळ, स्टफ्ड पडवळ. स्टफ्ड पडवळ. आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? पहिल्यांदा आपण दोडक बघणार आहोत. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? 1 वाटी रवा घ्यायचा, त्याच्यानंतर अर्धा वाटी दही, त्याच्यानंतर 1 वाटी लाल भोपळा, ओके, किंवा मग 1 वाटी दुधी चालेल. आणि खोबरं तुम्ही साधारण 1/4 वाटी घेतली तरी चालेल. बरं. आणि इथे मीठ आहे, मिरची मी वाटून घेतलेली आहे. ओके. आणि हे आलं आहे. आलं त्यात लसूण नाहीये ना? फक्त आलं. ओके. आणि साखर. आणि गार्निशिंग साठी मी वरून घालण्यासाठी कांदा बारीक चिरलेला आणि काजू. काजू काजू हे 2 प्रकारचे भोपळे का आणलेले आहेत आपण? हे दोन्ही आम्ही करतो प्रकार. अच्छा, म्हणजे आपल्याला कुठला तरी एक आता करून दाखवायचं. या 2 पैकी आपण कुठलेही वापरू शकतो, लाल किंवा पांढरा. बरं, सुमनताई तुमच्या मावशी असं तुम्ही म्हणालात. गाणं तुमच्याकडे सुद्धा आलंय. मगाशी आपण जो श्लोक ऐकलात ते गाणं तुमच्याकडे सुद्धा गळ्यात गाणं आहे. तर तुमचं गाण्याचं शिक्षण झालं का कुठे?
हो, मी ऍक्च्युली गेली 15 वर्ष गाणं शिकते. तर पहिलं मी गोविंद प्रसाद जयपूरवाल्यांकडे शिकले. त्याच्यानंतर एक 5 वर्ष सुरेश वाडकरांकडे शिकले. त्याच्यानंतर मी डिप्लोमा आणि BA फिरोज दस्तूर पंडित आणि बबनराव हळदणकर आणि नारायण बोडस, तर ह्या सगळ्या थोर म्हणजे दिग्गज अगदी गुरु आहेत, तर त्यांच्याकडून मी शिकले. बरं, व्हेरी गुड. तुमच्या पुढच्या संपूर्ण भावी जी वाटचाल आहे त्यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि आजचा आपला जो पदार्थ आहे तो आपल्याला छान गुणगुणत करायचा आहे. हे एक वेगळा आमच्या आजच्या किचनमध्ये एक वेगळा संगीतमय प्रवास आहे. तवा तापत ठेवलेला त्या आणि त्या तव्यावर आम्ही थोडंसं तेल घातलेलं आहे. आता पुढे काय करायचं? थोडं आलं घेऊया. हे आलं खूप असं घ्यायचं नाही, तर खूप ते उग्र होतं. बरं. मिरची सुद्धा अगदी कमी घ्यायची नावाला. आता काय? आता आपण साखर घालूया. साखर थोडी जास्त घालायची, कारण ह्याचा जो स्वाद आहे तो जरा गोडसरच पाहिजे. मीठ घालायचं साधारण एक अर्धा टीस्पून पुरेल आपल्याला. तो अंदाज, आता अंदाज करेक्ट गृहिणीचा जो अंदाज असतो त्याप्रमाणे. बरोबर. आता हे सगळं 3 पदार्थ घातले ना की ह्याला जरा असं हाताने जरा चिरडून घ्यायचंय. ओके. आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल भोपळा घालूया. किती घालू बघा? हा घाला. हा भरपूर घातला, सगळा घातला तरी चालेल. आपल्याला ते थापायचं ना तिथे. हो हो चालेल. हे काय मुलं असतात तर ती शाळेला जाताना त्यांना डब्यामध्ये काय द्यायचं डब्यामध्ये, तर तो एक मोठा प्रश्न असतो. आणि हे सगळ्यात न्यूट्रिशियस म्हणजे एक तर लो कॅलरी आहे आणि फायबर जास्त आहे ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे आणि पोट भरणीचं आहे, तर ते खूपच उत्तम आहे. किंवा मुलं शाळेतून आली, खेळल्यानंतर संध्याकाळी अशी स्नॅक्स साठी पण तुम्ही करू शकता. आता याच्यात आपण रवा घालतोय, थोडा घातलेला आहे. आणि आधी आपण दही घालून घेऊया. अंदाज घ्यायचा. हो. किती घालावं लागणार आहे आपल्याला? दही किती बघा? हो साधारण 1 चमचा. हो पुरे. दही घातल्यानंतर तुम्हाला साधारण एक बॅटरची कन्सिस्टन्सी कळून येईल. बरं, आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. ओके. आता आपण ह्याचे एक हाताने बॉल करून तेलावर टाकायचं आहे. तर आता हा साधारण असा घट्ट असाच हा बॅटर आहे. आणि ह्याला साधारण असा हाताने जर आपण ओके डायरेक्ट त्याच्यावर सुरू डायरेक्ट घालायचं, काहीच त्याला विधी नाहीये. आता वरून मी हा चिरलेला कांदा घालणार आहे. ओरिजिनल रेसिपी मध्ये नाहीये खरं, पण मी ओरिजिनल म्हणजे ही कोणाची रेसिपी आहे? ही पण मी जसं सांगितलं सारस्वत ही ओरिजिनल रेसिपी आहे. पण हा कांदा मी ह्यासाठी घालते की जरा तो वरती चवीला छान लागतो. ओके. आता मी हे काजू घेऊन थोडं डेकोरेशन, कारण मुलांना आवडतं किंवा कोणी. हे एका साइडनेच आपल्याला हे करायचं का, फ्राय करायचं का? नाही, आता मी हे झाकून ठेवणार आहे. त्याच्याने काय होतं की जरा ते शिजायला बरं पडतं. बरं, हे जे खोबरं ठेवलेलं आहे हे ऑप्शनल आहे. काही लोक डाएट साठी खोबरं घेत नाहीत, म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल घाला, नाही तर नका घालू. हो, तर तो ऑप्शनल अगदी थोडा घालू शकतो आपण. आता आपण हे झाकून ठेवूया आणि ते छान शिजलं पाहिजे. हे साधारण किती वेळ लागतो त्याला? हे साधारण 5 मिनिटात होतं. आणि मग पलटी मारायची का नाही मारायची? हो हो मारायची ना. पलटी मारायची. आणि खायचं कशा बरोबर? ही आता मी हिरवी चटणी केलेली आहे, जी आपण कोथिंबीर घालून करतो. आणि त्याच्यात मी कढीपत्ताही घालते आणि एक लसूण पण घालते. बरं, डिपेंड्स आपल्याला किती तिखटपणा कसा पाहिजे. मिरची वगैरे आहे का? मिरची आहे, भरपूर आहे. आणि साखर आणि मीठ आणि लिंबू. म्हणजे नॉर्मल आपण चटणी करतो तशीच करतो. आलं लक्षात तुमच्या? हा, आता काहीतरी विचार करत बसू नका, पटकन लिहायला घ्या साहित्य आणि कृती. दोडक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, लाल भोपळ्याचा किस, पांढऱ्या भोपळ्याचा किस, पाव वाटी ओलं खोबरं, मीठ, मिरची पेस्ट, आलं पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि काजू. कृती: प्रथम एका बाउलमध्ये आलं पेस्ट, मिरची पेस्ट, साखर आणि मीठ हे मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये लाल भोपळ्याचा किस, रवा आणि दही घालून मिश्रण एकत्र करावं. हे मिश्रण तव्यावर थापून घ्यावं. त्यावर बारीक चिरलेला कांदा, काजू आणि ओलं खोबरं घालून खरपूस भाजून घ्यावं. कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, मिरची, मीठ,
साखर आणि लिंबाचा रस घालून एकत्र वाटलेल्या हिरव्या चटणी बरोबर दोडक सर्व्ह करावं.